मित्रांनो, मी अनु आहे. तुम्ही सर्वांनी माझी मागील कथा वाचली असेल. मी माझ्या प्रियकराच्या मित्रासमोर नग्न झालो. वाचा. त्यानंतर मी माझी निंदनीय सेक्स स्टोरी पुढे नेण्यासाठी परत आलो आहे. या कथेत एका मुलाने गोळी घेतल्यावर मला चोदले. तर वाचा घपाघपा गोळीचा काय परिणाम झाला. मांजर चोदता संपल्यावर आम्ही सगळे चित्रपट बघायला बाहेर पडलो. तिकीट घ्यायला गेलो तेव्हा कळलं की सीट वरच्या बाजूला आणि कोपऱ्यात आहे. आम्ही चौघे बसलो, 2 मुली मध्ये बसल्या आणि 2 मुलं कोपऱ्यावर बसली. चित्रपट पाहताना संजय आणि राहुल दोघेही आम्हाला चिडवायचे. राहुलने छवीच्या टी-शर्टच्या आत हात घातला आणि छावीही त्याला साथ देत होती. काही वेळाने छवीने तिच्या जीन्सचे बटण उघडले आणि राहुलने लगेच जीन्सच्या आत हात घातला. छवीने डोळे मिटले आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली. राहुलने त्याला गरम केले होते. तरीही एकमेकांवर ताबा ठेवत त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि चुंबन आणि चाटत चित्रपट पाहू लागले. येथे संजय आणि मी दोघे शांतपणे चित्रपट पाहत होतो कारण आम्ही थोड्या वेळापूर्वी सेक्स केला होता, त्यामुळे आम्ही सध्या मूडमध्ये नव्हतो. चित्रपट पाहून बाहेर पडलो तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते आणि रात्रीच्या जेवणाचे नियोजन सुरू झाले. राहुल आणि संजय दोघे म्हणाले, चला आज काही चांगल्या आणि नवीन ठिकाणी जेवायला जाऊया. आम्ही शहराबाहेर एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. ते खूप मोठे आणि महाग दिसत होते. राहुल म्हणाला की मी याआधीही इथे आलो होतो. खालचा मजला पेयासाठी होता आणि वरचा मजला खाण्यासाठी होता. आम्ही वर गेलो, जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवून आम्ही परत येऊ लागलो. त्यामुळे राहुलने वाटेत बियर घेतली आणि मग वाटेत वैद्यकीय संरक्षणही घेतले. आम्ही पोहोचलो तेव्हा 8:30 वाजले होते. मग दोघांनी एक ड्रिंक घेतली आणि म्हणाले, चला आज रात्री मजा करूया. आमचा संभोग कार्यक्रम सुरू होणार होता. पण अडचण अशी होती की एकच बेडरूम होती. एका जोडप्याला हॉलमधील सोफ्यावर जावे लागेल. तर राहुल म्हणाला, अनु, मला तुला चोदायचे आहे. संजयला कसम तरी पटवून द्या. पण मी त्याला मनाई केली, मला तुझ्याशी गोंधळ घालायचा नाही. राहुल छवीला काहीतरी करायला सांगतो. तर तो मला म्हणाला. पण मी त्याला म्हणालो नाही, मला ते आवडत नाही. राहुलला मन दुखावलं होतं. संजय आणि मी आत बेडरूममध्ये गेलो. मी दरवाजा लावून घेतला आणि संजयला किस करू लागलो. तो पटकन ताठ व्हावा म्हणून तिने त्याच्या कपड्यांवरून त्याच्या लिंगाला लाडू लागली. मला रात्री शांत झोपायचे होते आणि सकाळी लवकर निघायचे होते. संजय पण आता मूडमध्ये येऊ लागला होता. आम्ही दोघे एकमेकांना किस करत होतो. त्याने त्याचा शर्ट काढला आणि आता तो माझ्या वरचे स्तन दाबू लागला. मग त्याने मला बेडच्या काठावर झोपवले आणि मला किस करू लागला. माझे पाय लटकत होते आणि तो माझ्यावर येऊन बसला. तो माझ्या कंबरेवर बसला होता आणि माझे दोन्ही हात वर केले आणि एका हाताने लॉक केले आणि दुसऱ्या हाताने माझ्या बुक्सवर मसाज करू लागला. मी पण मजा घेत होतो. मग त्याने माझा टॉप काढला. आता मी ब्रा मध्ये होतो. मी एक हॉल्टर ब्रा घातली होती, त्याला भेट दिली होती, जी माझ्या गळ्यात बांधलेली होती. त्याने मानेपासूनची ब्रा उघडली आणि माझ्या पाठीमागून तीही उघडली आणि माझे दोन्ही हात या ब्राने बांधले. माझे हात बांधत ती म्हणाली, डार्लिंग, हात वर ठेव. आणि आता मला तुझ्यावर प्रेमाने प्रेम करू द्या. तो आता चाटत होता, चोखत होता आणि कधी कधी माझ्या स्तनाग्रांना चावत होता आणि एखाद्या जंगली जनावरासारखा माझ्या बुब्सवर झटका देत होता. तो आपल्या दोन्ही हातांनी त्यांना मिठी मारून चुंबन घेत असे. तसेच माझ्या स्तनांना चुंबन करून चाटले. मग माझ्या बुब्सशी खेळत असताना तो माझ्या पोटावरच्या नाभीजवळ आला आणि तिथे चुंबन केले.
आणि आता मी माझ्या जीन्सचे बटण उघडले आणि हळूहळू झिप खाली सरकवून ती उघडली. मी पण माझी कंबर वर केली आणि त्याला जीन्स उघडण्याचा इशारा केला. त्याने खूप प्रेमाने आणि हळूहळू माझी जीन्स माझ्या अंगावरून काढली. मी कमी कमरेची पेंटी घातली होती. तेवढ्यात कोणीतरी दार ठोठावले. संजय आणि मी एकमेकांकडे पाहिले आणि मग त्याने मला जवळच पडलेल्या चादरने झाकले आणि दरवाजा उघडला. तर छवी ब्रा आणि पेंटीमध्ये होती आणि राहुल फक्त अंडरवेअरमध्ये होता. तो म्हणाला, संजय, तू छवीपासून सुरुवात का करत नाहीस? तो प्रतिमेवरून नजर हटवू शकत नव्हता. छवीनेही त्याच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. इकडे राहुल माझ्याकडे बघून हसत होता. मला समजले की सर्व प्लॅनिंग राहुलनेच केले होते आणि त्यात छावीचाही समावेश होता. यावरून मला समजले की तो मला चोदल्याशिवाय राजी होणार नाही. संजयच्या तोंडातून लाळ सुटल्यासारखी वाटत होती. तेव्हा राहुल म्हणाला, संजय मित्रा, माझ्या मित्रा, तू पण आज डबल मजा केलीस. संजयही खुश झाला. मग छवी आली आणि माझ्या शेजारी झोपली. तिने माझ्यावरून चादर काढून टाकली आणि ती माझ्या शेजारी पडली. संजय आता छावीला किस करत होता. मी म्हणालो, संजय तू काय करतोस? संजय म्हणाला, अनुप्रिये, आज आपण काहीतरी नवीन करून पाहतो का नाही? मला समजले की आता त्याला समजावून सांगण्यात काही अर्थ नाही. त्याने छावीची ब्रा आणि पेंटी दोन्ही काढले. आता फक्त मी पेंटीमध्ये होतो. राहुल माझ्या जवळ आला आणि माझ्या शेजारी झोपला. माझे हृदय जोरात धडधडत होते. इकडे छवीने संजयला किस करायला सुरुवात केली होती आणि आता संजयने त्याचे कपडे पूर्णपणे काढून टाकले होते आणि नागडा झाला होता. छावी त्याचे लिंग चोखत त्याला ताठ करत होती. चोखल्यानंतर छावी माझ्या शेजारी झोपली आणि तिचे दोन्ही पाय माझ्या समोर पसरले. तिची केस नसलेली पुच्ची पाहून संजयला मोह झाला आणि त्याने थेट छावीच्या पुच्चीत आपले लिंग घुसवले. छावीलाही जणू वर्षानुवर्षे लंडाची तहान लागली होती. दुसरीकडे राहुल माझ्यावर येऊन मला किस करत होता. त्याने माझा हात उघडला आणि मग त्याने माझी पुच्ची माझ्या पेंटीवर घासली. त्याने मला उलटे केले, माझ्या पाठीचे चुंबन घेतले, माझ्या नितंबाच्या तडामध्ये अडकलेल्या माझ्या पेंटीची पातळ तार बाजूला केली आणि माझ्या पुच्चीशी खेळू लागला. माझी पुच्ची ओली झाली होती. त्याने माझ्या गांडावर जोरात चापट मारली आणि मग मला झोपवले आणि म्हणाला, जेव्हा मी तुला सांगितले तेव्हा तू चोदण्यास नकार दिलास. आज मी तुला अशा प्रकारे चोदीन की तुला ते आयुष्यभर लक्षात राहील, अन्नू, माझ्या प्रिये. आणि मग त्याने माझ्या गांडीवर जोरात चापट मारली. मनात भीती होती की पुढे काय होईल माहीत नाही. इकडे छवीने संजयला इजा केली होती. त्यांचे चोदणे पूर्ण झाले. आता राहुलसोबत माझी पाळी होती. राहुल म्हणाला, तयार हो. त्याने माझी पेंटी काढली आणि माझे दोन्ही पाय वर केले. मग त्याने त्याचे लांब मधले बोट माझ्या पुच्चीत घातले आणि त्याच्या उग्र जिभेने माझ्या मूत्रमार्गापासून माझ्या क्लिटॉरिसपर्यंत चाटू लागला. असं काही घडणार आहे याची मी अजिबात कल्पनाही करू शकत नव्हतो. मला पहिल्यांदा असे वाटले आणि मी वेडी होऊ लागलो. मला सेक्सची तळमळ लागली. आतून मला असे वाटले की मी आता जगू शकणार नाही. काही वेळ ही प्रक्रिया केल्याने माझी पुच्ची ओली झाली. मग तो माझ्या मांड्यांचे चुंबन घेऊ लागला आणि माझ्या डाव्या मांडीला चावू लागला. मी वेदनेने ओरडलो, ता आ आ. किंचाळली आणि म्हणाली, हळू कर. तो हसला. मग त्याने मला बसवले आणि त्याचे अंडरवेअर काढले आणि त्याचे लिंग माझ्या समोर दाखवले. मी पण ठरवले होते की आज मी तिला लवकर डिस्चार्ज करीन आणि तिचा सर्व अहंकार दूर करेन. मी लिंग तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली आणि काही मिनिटातच त्याला ताठ केले.
मी माझे तोंड पूर्णपणे उघडले आणि त्याच्या लिंगाचे डोके जणू लॉलीपॉपसारखे चोखत होतो. त्याला चोखताना ती त्याच्या लघवीचे भोक जिभेने चाटायची आणि तो उत्तेजित व्हायचा. मला आशा होती की तो स्खलन करेल. पण तसे झाले नाही. मला वाटले कदाचित सकाळ नंतर दुसरी वेळ असेल, त्यामुळे वेळ लागेल. त्यामुळे पूर्ण उत्कटतेने मी त्याचे ताठलेले लिंग चाटत होते. ते पूर्ण ओले करत होते. मग मी पण त्याचे अंडकोश तोंडात घेतले. आता मला चाटायचा कंटाळा आला होता. त्यालाही समजले. तो हसत म्हणाला, चला आता सुरुवात करूया. मी त्याला कंडोम घालण्याची आठवण करून दिली. तो म्हणाला, तू तुझ्या हाताने घाल. मग मी त्याच्या लिंगावर कंडोम लावला. मग तो म्हणाला, कुत्री बन. मी तयार झालो आणि तो माझ्यावर आला. त्याचे लिंग माझ्या पुच्चीत टाकले आणि जोरात धक्के देऊ लागला. आ 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 दुसरीकडे छावी आणि संजय दोघेही एकमेकांच्या मिठीत होते आणि आमचे सेक्स पाहत होते. कुत्रा जसा कुत्रीवर चढतो तसा राहुल माझ्यावर चढला. मला त्याची छाती माझ्या पाठीवर जाणवत होती आणि तो माझ्या स्तनांची मालिश करत होता. असे चोदत असताना मी जड आणि लांब श्वास घेत होतो. मग राहुलने माझे केस पकडले आणि मला म्हणाला, बाळा, तुला मजा येत आहे का? मी काहीच बोललो नाही. मग त्याने पोझिशन बदलून मला पोटावर झोपवले आणि माझी गांड आणि पाय काठावर लटकवायला सांगितले. मग राहुलने माझ्या मांड्या पकडून त्याला गाड्यासारखे धक्के दिले आणि त्याचे लिंग माझ्या पुच्चीमध्ये घुसवले. आता तो पूर्ण ताकदीने त्याच्या इच्छेनुसार मला ओढू शकत होता. आता तो एका जोराने त्याचे लिंग माझ्या पुच्चीत घुसवत होता. मी पण माझ्या चोदण्याचा आनंद घेत होतो. मी माझे दोन्ही हात समोर पसरले होते. दरम्यान या जबरदस्त चोदण्यामुळे मला कामोत्तेजना मिळाली आणि माझ्या शरीरात जीव नसल्यासारखा पूर्ण अशक्त झालो. स्खलन झाल्यावर मी प्रतिसाद देत नसल्याचे राहुलच्या लक्षात आले. मग त्याने मला पलंगावर व्यवस्थित झोपवले आणि विचारले, सर्व काही ठीक आहे का? मी हो सूचित केले. मग तो म्हणाला, मी सुरुवात करू? मी म्हणालो. माझी अवस्था पाहून तो मला म्हणाला, तू फक्त तुझे दोन्ही पाय उघड, बाकी मी करेन. मी तेच केले. माझे दोन्ही पाय उघडले. माझी पुच्ची ओली झाली होती. त्याने त्याचा लंड माझ्या स्तनाजवळ आणला आणि म्हणाला, मला तुझे बुब्स चोदायचे आहेत. त्याने आधी माझ्या दोन्ही स्तनाग्रांना त्याच्या लिंगाच्या टोकाने घासले, मग त्याचे लिंग मध्यभागी ठेवले आणि मला म्हणाले, चल. मग मी माझ्या दोन्ही हातांनी माझे बुब्स एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याच्या डिकला बुब्स चोदण्याची संधी मिळेल. आणि सुरुवात झाली. त्याने मला जवळपास 5 ते 7 मिनिटे अशा प्रकारे चोदले की माझे बुब्स त्याच्या ओल्या लिंगाने चिकट झाले. मग त्याने त्याचे लिंग माझ्या तोंडाजवळ आणले आणि मला चोखायला सांगितले. मी नकार दिल्यावर ती म्हणाली, प्लीज एकदा चाटून पूर्ण भिजवा. मला करावे लागले. त्यानंतर त्याने त्याचे लिंग माझ्या पुच्चीमध्ये बसवले आणि सुरू केले. मला चोदताना तो मला किस करायचा. मी पण हळूहळू सेक्समुळे पुन्हा गर्म झालो. मग मी पण माझे दोन्ही पाय त्याच्या कमरेभोवती अडकवले. आता तो पण उत्तेजित झाला होता आणि तो मला वेगाने चोदत होता. सुमारे 10 ते 12 मिनिटात त्याने मला असे चोदले, मी पुन्हा स्खलन करणार होतो. पण राहुल अजून पडला नव्हता. मी काही काळ संभोग केला. तोही थांबला. मी म्हणालो, आता माझ्याकडे संभोग करण्यासाठी पुरेशी ताकद नाही. मी थोडे रागाने आणि निराशेने हे बोललो आणि उठलो आणि थेट बाथरूममध्ये गेलो. आंघोळ करून बाथरूममधून परत आल्यावर राहुल छवीला मिठी मारत असल्याचे तिने पाहिले आणि मजा घेत असताना ती चोदत होती.
मी माझी ब्रा आणि पेंटी घातली होती तेव्हा संजय माझ्याकडे आला आणि म्हणाला, तू ठीक आहेस ना? मी काहीच उत्तर दिले नाही. मग छावीला चोदत असताना राहुलला काही वेळाने स्खलन झाले. छावी म्हणाली, काय रे मित्रा, आज तू कडक चोदलास. राहुल हसत म्हणाला, हो, तो गोळीचा चमत्कार होता. मग मला समजले की त्या माणसाने आज फक्त मला चोदण्यासाठी गोळी घेतली होती. घपाघप गोळ्याचा हा परिणाम होता. काही वेळाने सगळे फ्रेश झाले आणि छवीने पण ब्रा आणि पेंटी घातली. आता ती तिच्या झोपण्याच्या सवयीनुसार शॉर्ट्स आणि टी शर्ट घालते. ती अंघोळ करायला निघाली होती तेव्हा संजय आणि राहुल म्हणाले, अरे कपडे घालू नकोस, मला आज असेच झोपावे लागेल. मग चित्रपट पाहण्याचा प्लॅन बनवला आणि लॅपटॉपवर चित्रपट बघू लागलो. चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा तो झोपण्याच्या तयारीत होता तेव्हा राहुल छावीला म्हणाला, प्रिये, तुझी ब्रा आणि पेंटी पण काढ. तो म्हणाला, का? राहुल म्हणाला, आज मला पूर्ण नागडे झोपायचे आहे. आणि तिने तिचा अंतर्वस्त्र पण काढला. छवीने तिची ब्रा आणि पेंटी काढली आणि दोघेही त्याच चादरने झोपू लागले. इकडे संजयने पण मला इशारा केला तेव्हा तो आणि मी पण नागडे झोपलो. सकाळी 8:30च्या सुमारास जाग आली. डोळे उघडताच संजयचे लिंग ताठ झाले. तो माझ्या जवळ होता त्यामुळे त्याने त्याचे लिंग थेट माझ्या पुच्चीत घुसवले. मी फक्त किंचाळले, लिंग कोरडे मांजर. म्हणून त्याने लगेच कंडोम घातला आणि माझ्या पुच्चीवर खोबरेल तेल लावले आणि पहाटे मला चोदायला सुरुवात केली. यावेळी मी वीर्यपतन होण्यापूर्वीच त्याने स्खलन केले. मग आम्ही सर्वांनी अंघोळ केली आणि कपडे घालायला सुरुवात केली. त्यामुळे संजय आणि छवी बाथरूमजवळ एकमेकांना भिडले. मित्रांनो, सेक्स करताना मी छवीच्या फिगरचा उल्लेख करायला विसरलो. तिचा आकार होता, तिची उंची माझ्यासारखीच होती. मग दुपारचे जेवण करून आम्ही दोघे घराकडे निघालो. मी छावीला विचारले, राहुल मला चोदायला उत्सुक होता, तू त्याला साथ का दिलीस? तर तो म्हणाला, अनु, गॉसिप ही भुकेसारखी असते आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला. मी तुझा मित्र आहे. मी तुला फक्त फायदाच करेन, नुकसान करणार नाही. बरोबर आहे. राहुलसोबत सेक्स करताना मजा आली. मित्रांनो, घपाघप गोळीच्या परिणामानंतर काय झाले ते मी पुढच्या कथेत सांगेन. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्ही मला सांगावे.